साहेब, पण उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अजूनही 48 तास आहे ना, उद्याचा दिवस आहे ना. तर अशा वेळेस जे नाराज आहेत, बंड होऊ शकतं असं म्हटलं जातं आहे, अशांची बंडाची नाराजी कशी दूर करणार? हे काय 1857चं बंड आहे का? नाही, बंड कशाला म्हणतात? ते 1857चं बंड आहे का? देशासाठी, क्रांतीसाठी नाही ना. हा प्रत्येकाच्या व्यक्तिगत निर्णय असतो. ज्या पक्षानं आपल्याला 40 वर्ष बरंच काही दिलंय, एखाद्या वेळेस तो पक्ष एखाद्या क्षणी नाही देऊ शकत. अशा वेळेला कुणाला मी बंड करतो असं वाटत असेल त्याला बंड म्हणत नाही. आता शिंदे गट पण म्हणतो ना आम्ही बंड केलं. कसलं बंड केलं? घंटा हा कसलं बंड केलं? जाऊन बुटच चाटतायत ना भाजपवाल्यांची. कसलं बंड कसलं? बंडाची व्याख्या समजून घेतली पाहिजे. वैचारिक बंड असतं, देशासाठी बंड असतं, क्रांतीचं बंड असतं. तर एखाद कोणीतरी वेगळा निर्णय घेतो त्याला बंड म्हणणं हे चुकीचं आहे. जाहीर झालेल्या त्यामध्ये बऱ्याच नेत्यांच्या आमदारांच्या मुलांना देखील त्यात चुकीचं काही नाही. प्रभूंचा मुलगा अनेक वर्ष युवा सेनेचं काम करतोय. तरुणाला संधी द्यायची नाही का? ही घराणेशाही कुठे आहे? आमच्यासारखे लोक असं मानतात की ठीक आहे, कार्यकर्त्यांना संधी मिळायला पाहिजे. पण अनेक आमदारांची जी मुलं आहेत ती अनेक वर्ष युवा सेनेच्या माध्यमातून जर काम करतायत, पक्षात महाराष्ट्रात जाऊन काम करतायत, मुंबईत नाही, अशा तरुण कार्यकर्त्यांना संधी दिली नाही तर पक्ष पुढे जाणार कसं? तरुणांची संघटना जेव्हा मानतो तेव्हा आता आमच्या पिढीनं मागे राहिलं पाहिजे आणि तरुणांना संधी दिली पाहिजे. आमच्यात यादी जाहीर करण्याची पद्धत नाही. आम्ही सगळे स्टार प्रचारक आहोत. काय पुण्यात चित्र अजून स्पष्ट झालं होईल ना, जास्त व्हायलाच पाहिजे ना. काल रात्री मैराथन बैठकीला होते, तिकडे स्थानिक पदाधिकारी होते. पुण्यामध्ये 3 पक्ष 4 पक्ष एकत्र आहेत. थोडा वेळ लागला. आज दुपारी 1 वाजेपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक नवीन युती पाहायला मिळते, जे लोकसभेला होऊ शकलं नाही, जे विधानसभेला होऊ शकलं नाही, ते मुंबई काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये युतीचा आपल्याला फॉर्म्युला किंवा एक नवं समीकरण पाहायला मिळते. वंचितसाठी जवळपास 65 जागा काँग्रेसनं सोडलेल्या आहेत. आम्ही या युतीचं स्वागत केलेलं. प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी ठीक आहे, ते आमच्या बरोबर नसतील आले, किंबहुना लोकसभेला त्यांचा काँग्रेसशीच वाद होता. आज काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येऊन जर भारतीय जनता पक्षाच्या पराभवाला हातभार लावणार असतील तर नक्कीच आम्ही नतद्रष्ट नाही अपशकुन करणार. तर या युतीचं आम्ही स्वागत